मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून पीक विमा फसवणुकीला सुरुवात झालेली आहे। कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये या रक्कम वितरित देखील झालेल्या आहेत। आता याच फसवणुकीमध्ये, या फसवणुकीच्या लिस्टमध्ये 2 जिल्हे ऍड झालेले आहेत। तर या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तुटपुंजी रक्कम आणि काही शेतकऱ्यांना चांगल्या रक्कम वितरित होत आहेत। तर एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 88 कोटी रुपयांचा निधी, तर दुसऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 212 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता आणि ते वाटप देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, स्टार्टिंगला सांगतो, बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा, नेहमीच झालेलं आहे आता ते। तर मित्रांनो, आपण स्टार्टिंगला जसं म्हणलं की बुवा पीक विमा फसवणूक, आपण फसवणूक हा शब्द यासाठी वापरलेला आहे कारण मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत, परंतु त्याच जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। आणि काही जिल्ह्यातील शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे पीक विमा, तर त्यांना जवळपास 5,000 4,000 या पद्धतीच्या रक्कम वितरित झालेल्या आहेत आणि इतर शेतकऱ्यांना त्याच जिल्ह्यातील किंवा त्याच तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना 12,000 15,000 20,000 22,000 50,000 या पद्धतीच्या रक्कम वितरित झालेल्या आहेत। तर मित्रांनो, काल एक जण म्हणलं होतं की त्या कोंबड्याला सुद्धा एक माईक द्या, तर तशीच वेळ येते काय की मित्रांनो, ते व्हिडिओ बनवते वेळेस इथं जवळपासच येऊन ओरडतात। तर मित्रांनो, बघायचं झालं तर आपण बुलढाणा जिल्ह्याविषयी एक छोटीशी माहिती घेऊया। बुलढाणा जिल्ह्याविषयी, बुलढाणा जिल्ह्यामधील तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बुलढाणा जिल्ह्यामधील कालपर्यंत शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन होतं ते अवेटेड होतं आणि कालपासून अचानकपणे ते कॅल्क्युलेशन अवेटेडच्या पुढे अमाऊंट जे येत असते त्याच्यामध्ये नल अमाऊंट आलेली आहे आणि यील्ड बेस 0 दाखवत आहे। मग असं बऱ्याच शेतकऱ्यांचं झालेलं आहे, त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत। तर मित्रांनो, तर आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्या जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। तर जिल्ह्यातील जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना 88 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 212 कोटी 21 लाख एवढी रक्कम, 212 कोटी 76 लाख रुपये एवढी रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यासाठी तयार होती मित्रांनो, आणि ती वितरित होणं सुरू देखील झालेली आहे। ज्याच्यामध्ये मित्रांनो, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 5,000 5,500 5,200 या पद्धतीच्या रक्कम, काही शेतकऱ्यांना, मी असं म्हणत नाही की तुम्हाला जर जास्त रक्कम आलेल्या असतील तर मी म्हणत नाही की तुमच्या खात्यावर एवढ्याच रक्कम आलेल्या आहेत। तर हे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होते त्या पद्धतीचे म्हणजे एक गेसिंग अमाऊंट आहे आपल्याकडे की या पद्धतीच्या रक्कम आपल्याकडे आलेल्या आहेत। तर मित्रांनो, एक्झॅक्ट अमाऊंट ही शेतकऱ्यांची, जर काही शेतकऱ्यांची जास्त सुद्धा असू शकते, आपण असं नाही म्हणणार की जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्त रक्कम वितरित होणार नाही। परत सांगतो, बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा। तर बीड तालुक्यातील शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना 4,000, काही शेतकऱ्यांना जवळपास 4,400, काही शेतकऱ्यांना 5,500, काही शेतकऱ्यांना 6,200 या पद्धतीच्या रक्कम बीड तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास जास्त सुद्धा रक्कम वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, वडवणी तालुक्यातील, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये जवळपास काही शेतकऱ्यांना 6,000, काही शेतकऱ्यांना 7,000, तर काही शेतकऱ्यांना 8,000 या पद्धतीच्या रक्कम, तर काही शेतकऱ्यांना 9,000 या पद्धतीच्या रक्कम वितरित झालेल्या आहेत। तर त्यानंतर मित्रांनो, आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी, तुरळक शेतकऱ्यांना, आष्टी तालुका पूर्ण झालेला नाही मित्रांनो, तुरळक शेतकऱ्यांना या रक्कम वितरित झालेल्या आहेत। जवळपास आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना 3,500 4,000 या पद्धतीच्या रक्कम तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 4,000 4,400, त्यानंतर जवळपास कापूस पिकाचा सुद्धा पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे 4,500 या पद्धतीने। त्यानंतर मित्रांनो, केज तालुक्यातील, शेवटी मित्रांनो बॅकग्राऊंड व्हॉइसला थोडंसं 2 मिनिटांसाठी का होईना क्लिअर करावंच लागलं। त्यानंतर मित्रांनो, केज तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांना 5,500, त्यानंतर काही शेतकऱ्यांना 6,200 या पद्धतीच्या रक्कम या वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर वैजापूर तालुक्यामध्ये सेम कंडिशन आहे, परंतु मित्रांनो यामध्ये एक पॉईंट सांगतो तुम्हाला, वैजापूर तालुक्यामध्ये तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेल्या आहेत। अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झाल्या नाही। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत, काही शेतकऱ्यांना 5,000 तर काही शेतकऱ्यांना 500 रुपये या पद्धतीच्या सुद्धा रक्कम वितरित झालेल्या आहेत वैजापूर तालुक्यामध्ये। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा बघूया, छत्रपती संभाजीनगर, ज्यामध्ये 88 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये जवळपास तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, पैठण तालुक्यातील काही मोजक्या शेतकऱ्यांना या रक्कम हे वितरित झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास मित्रांनो इथे सुद्धा सेम कंडिशन आहे, 5,000 6,000 या पद्धतीच्या पैठण तालुक्यामध्ये रक्कम दिसून आलेल्या आहेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 3,000 रुपये सुद्धा हे वितरित झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर
काही मोजक्या जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या तर आहेत, तर पैठण तालुक्यामधून. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन, सेम रकमा ह्या तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर आपण अकोला जिल्ह्याविषयी सुद्धा या पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे, तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांना चांगल्या 30,000 29,000 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या होत्या, तर काही शेतकऱ्यांना जवळपास 4,000 5,000 6,000 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत. त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. धन्यवाद.